हॅलो अँड वेलकम टू एस एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण क्रिस्टल स्ट्रक्चर काय असतं, लॅटिस काय असतं, बेसिस काय असतं, युनिट सेल काय असते आणि असे बरेचसे टॉपिक्स आपल्याकडे आज आहेत. त्या टॉपिक्सवरती आपल्याला इथे डिस्कशन करायचं आहे. तर एक्झॅक्टली सुरुवात होते आपली ज्यावेळेस आपण पहिले 2 लेक्चर्स घेतले. आय होप तुम्ही बघितले असतील. त्या लेक्चर्समध्ये आपण पहिल्यापासून म्हणतो आहे की एक पार्टिकल्स म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल्स एकत्र येतील त्यावेळेस क्रिस्टल तयार होईल आणि ज्यावेळेस क्रिस्टल एकत्र येतील त्यावेळेस आपला सॉलिड तयार होईल. बरोबर. मग अशा सॉलिडमध्ये असणारा क्रिस्टल, या क्रिस्टलच्या एक्झॅक्टली मध्ये काय स्ट्रक्चर आहे. जसं आपण म्हणतो की एखादी बिल्डिंग तयार करतो आपण, तर बिल्डिंग ज्यावेळेस फॉर्म होते त्यावेळेस बिल्डिंगचा एक प्लान काढला जातो. इंजिनिअरिंग प्लॅनिंग त्याला म्हणतात. आणि असा 2D प्लान नंतर त्याला 3Dमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि मग ते घर कसं दिसेल हे त्या 3D प्लॅनमध्ये दाखवलं जातं आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काम सुरू करतो. तसंच आपला जो सॉलिड बनणार आहे, या सॉलिडमध्ये असणारा जो क्रिस्टल आहे, या क्रिस्टलचं स्ट्रक्चर काय असतं ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. जर लेक्चर समजलं तर प्लीज लाईक करा. अगेन शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड लेक्चर कंप्लीट बघायला विसरू नका. कन्सेप्ट काय की एक क्रिस्टल काय म्हणजे एक क्रिस्टल जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस द क्रिस्टल स्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो द ऑर्डर 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ पार्टिकल आहे. म्हणजे पार्टिकलची अरेंजमेंट कशी आहे, 3 डायमेन्शनमध्ये पार्टिकलला अरेंज केलेलं आहे. म्हणजे बघा, ही झाला आपला एक्स ॲक्सिस ज्याला आपण म्हणतो 1 डायमेन्शन. बरोबर. जर मी इथे वाय ॲक्सिस काढून दिला तर तो आपला होतो दॅट इज 2 डायमेन्शन. आणि जर मी इथे तिसरा झेड ॲक्सिस काढला तर तो होतो आपला 3 डायमेन्शन. तर पार्टिकल्स कसे अरेंज केलेत, या 3Dमध्ये अरेंज केलेले आहेत. तशा 3Dमध्ये अरेंज केलेल्या पार्टिकल्समध्ये आपलं हे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये 2 टर्म्स आपल्याला खूप महत्त्वाच्या वाटतात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण जर त्यांना समजून घेतलं तर आपल्याला क्रिस्टलचं स्ट्रक्चर काय ते पण समजून जातं. त्या 2 टर्म्स म्हणजे एक असतो लॅटिस आणि दुसरा असतो बेसिस. सगळ्यात पहिले आपण लॅटिसबद्दल डिस्कशन करू. आपला लॅटिस आहे काय बेसिकली की जॉमेट्रिकल अरेंजमेंट आहे पॉईंटची 3Dमध्ये. फॉर एक्झाम्पल जर मी पॉईंट्स काढले, हा एक पॉईंट आहे, हा दुसरा पॉईंट आहे, हा तिसरा पॉईंट, हा चौथा पॉईंट, हा 5वा पॉईंट, हा 6वा पॉईंट जर असेल, जर मी ह्या पॉईंट्सला जर 3Dमध्ये अरेंज करून घेतलं, लाईनमध्ये यांना अरेंज केलं, तर माझ्याकडे एक क्रिस्टल म्हणजे एक स्ट्रक्चर दिसायला लागतं. आता हे जे स्ट्रक्चर आपण बघतोय तर हे स्ट्रक्चर तुम्हाला 3Dमध्ये दिसेल. जसा हा आला आपला वाय ॲक्सिस, हा आला एक्स ॲक्सिस, हा आला झेड ॲक्सिस. म्हणजे 1D 2D आणि हा झाला 3D. म्हणजे ज्यावेळेस आपण पॉईंट्सला 3 डायमेन्शनमध्ये अरेंज करतो त्यावेळेस आपल्याकडे जे काही स्ट्रक्चर दिसायला लागतं, जो काही फॉर्मॅट आपल्याला दिसतो तो असतो आपला लॅटिस. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर हे आहेत आपले लॅटिस. ह्या लॅटिसमध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर हे पॉईंट्स, ज्या पॉईंट्सला 3Dमध्ये त्यांनी अरेंज केलेलं आहे आणि ज्यावेळेस असे पॉईंट्स 3Dमध्ये अरेंज झाले त्यावेळेस आपल्याकडे काय बनला, एक लॅटिस फॉर्म झाला. बरोबर. तर हा लॅटिस आहे, हा लॅटिस आहे, हा एक लॅटिस आहे आपल्याकडे. तर हा एक लॅटिस आपण त्याला म्हणतो. दॅट इज व्हॉट द जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉईंट. पॉईंटची अरेंजमेंट कशी आहे, जॉमेट्रिकल अरेंजमेंट आहे, ती पण 3Dमध्ये. आणि कशी आहे, लाईन, पिरियॉडिक लाईन आपण त्याला म्हणतो किंवा ॲरे आपण म्हणतो. मग लाईन्समध्ये जर एका पॉईंटला दुसऱ्या पॉईंटला एक पॉईंट आणि दुसरा पॉईंट जर त्याला मी जॉईन करून घेतला लाईनने, तिसरा आणि चौथा पॉईंट जर मी त्याला लाईनने जॉईन करून घेतलं, 5वा 6वा पॉईंट जर मी लाईनने जॉईन करून घेतला, 7वा आणि 8वा पॉईंट त्याला मी लाईनने जॉईन करतो. ठीक आहे. असे वेगवेगळे पॉईंट ज्यावेळेस मी लाईनने जॉईन करून घेईल त्यावेळेस माझ्याकडे एक 3D स्ट्रक्चर, ज्यावेळेस मी अशा पॉईंट्सला 3Dमध्ये अरेंज करून घेईल त्यावेळेस माझ्याकडे एक लॅटिस फॉर्म होईल. ठीक आहे. मग ह्या लाईन्सने मी ज्या पॉईंटला जॉईन केलं आणि ते पण 3Dमध्ये जॉईन केलं त्यावेळेस माझ्याकडे काय फॉर्म झाला, एक लॅटिस फॉर्म झाला. मग हा जो लॅटिस आपल्याकडे आहे, असा लॅटिस ज्यावेळेस क्रिस्टल स्ट्रक्चर बनतं अशा वेळेस जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात
ते लॅटिस पॉईंटवरती जाऊन अरेंज होतात, म्हणजे अटॅच होतात. जर क्रिस्टल स्ट्रक्चर असेल, हे क्रिस्टल स्ट्रक्चर बनतं कसं, तर कन्स्टिट्युएंट पार्टिकल ह्या लॅटिस पॉईंटवरती जाऊन बसतात, त्या लॅटिस पॉईंटवरती अटॅच होतात. कन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे आपण बोललेलो आहेत, ॲटम, मॉलिक्युल्स अँड आयन्स, हे काय आहेत आपले कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत. एक ॲटम जसा सोडियम आहे किंवा क्लोरीन आहे, हे एक आपला ॲटम आहे. मॉलिक्युल्स, सोडियम क्लोराईड हा मॉलिक्यूल आहे. आयन्स, सोडियम Na+Cl- आयन्स आपण त्यांना म्हणतो. ऑलरेडी आपण आपल्या प्रिव्हियस लेक्चर्समध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकलबद्दल डिस्कशन केलेलंच आहे. तर मग असे कन्स्टिट्युएंट पार्टिकल ज्यावेळेस अशा लॅटिस पॉईंटवरती जाऊन बसतील, त्यावेळेस आपल्याकडे काय बनेल, एक क्रिस्टल स्ट्रक्चर बनेल. म्हणजे इथे बघा, ज्यावेळेस हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत आपल्याकडे, बरोबर, हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत. ज्यावेळेस असे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स लॅटिस पॉईंटवरती जाऊन बसत आहेत, त्यावेळेस आपल्याकडे इथे दिसतं आहे एक सेसियम क्लोराईडचा स्ट्रक्चर बनतो आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर, सोडियम क्लोराईडचा क्रिस्टल स्ट्रक्चर बनतो आहे आणि झिंक सल्फेटचा क्रिस्टल स्ट्रक्चर बनतो आहे, बरोबर आहे. मग हे सगळे काय फॉर्म करतात, माझ्याकडे एक क्रिस्टल स्ट्रक्चरला फॉर्म करतात. आणि मग येती गोष्ट आपल्याकडे बेसिकची, ठीक आहे ना. बेसिस काय असतात, तर जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत ना, त्यांनाच म्हटलं जातं बेसिस. म्हणजे इथे बघा, जसं हे लॅटिस पॉईंट्स आहे आपल्याकडे, हे 2D मध्ये आहेत आपल्याकडे, ठीक आहे, कारण इथे फक्त आपल्याला दोनच ॲक्सिस दिसतील, एक असेल एक्स ॲक्सिस आणि दुसरी असेल वाय ॲक्सिस, ठीक आहे. तर हे लॅटिस पॉईंट्स आहेत आणि या लॅटिस पॉईंटवरती ज्यावेळेस बेसिस जाऊन बसेल, ज्यावेळेस अटॅच होऊन जाईल बेसिस, हे सगळे बेसिस ज्यावेळेस अटॅच होत आहेत, जसं तुम्हाला इथे दिसतं आहे, तर हे क्रिस्टल स्ट्रक्चरला फॉर्म करतं आहे. म्हणजे कन्स्टिट्युएंट पार्टिकल इज नथिंग बट आवर बेसिस आहेत, ग्रुप ऑफ ॲटम्स आपण त्यांना म्हणतो. अदरवाईज असे बेसिस ज्यांना मोटिफ पण म्हटलं जातं, मोटिफ पण म्हटलं जातं, कशाला, बेसिसलाच मोटिफ म्हटलं जातं. मग आपण कन्स्टिट्युएंट पार्टिकललाच काय म्हणायला पाहिजे, बेसिस म्हणायला पाहिजे. मग ज्यावेळेस बेसिस हे लॅटिस पॉईंटवरती अटॅच होऊन जातील, त्यावेळेस आपल्याकडे काय फॉर्म होईल, एक क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होईल. यालाच आपण स्पेस लॅटिस पण म्हणतो, कारण असे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ना, जे पॉईंट्स असतात ते स्पेसमध्ये अरेंज असतात. स्पेस म्हणजे हवेमध्ये, ठीक आहे, आपण त्यांना म्हणतो दॅट इज स्पेस लॅटिस. त्याला स्पेस लॅटिस पण आपण म्हणू शकतो. म्हणून असा क्रिस्टल, जो क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होतो, तो क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे बेसिकचं आणि लॅटिसचं एक कॉम्बिनेशन आहे. म्हणजे क्रिस्टलमध्ये काय असेल, आता एक क्रिस्टलचं स्ट्रक्चर कसं असेल, की ज्यावेळेस लॅटिसवरती बेसिस जाऊन बसतील, तर त्यावेळेस आपल्याकडे काय फॉर्म होईल, एक क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होईल. आणि असे क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याकडे वेगवेगळे दिसायला भेटतात. प्रत्येकासाठी आपल्याला वेगवेगळं क्रिस्टल स्ट्रक्चर दिसायला भेटतं. मग एक क्रिस्टल स्ट्रक्चर जर आपण डिस्कस करून घेतलं आहे, एक लॅटिस जसा डिस्कस करून घेतलेला आहे, त्याच्यानंतर आपण डिस्कस करायला पाहिजे एक युनिट सेलबद्दल. युनिट सेल एक्झॅक्टली काय आहे, जर तुम्ही इथे बघितलं तर याच्यामध्ये ही एक युनिट सेल आहे. अशा बऱ्याचशा युनिट सेल एकत्र येत आहेत, दिसतंय तुम्हाला एका क्रिस्टलमध्ये. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपण युनिट सेलची गोष्ट करतो, त्यावेळेस जो स्पेस लॅटिस आहे क्रिस्टलचा इज बिल्ट अप ऑफ अ 3 डिमेन्शनल बेसिक पॅटर्नने बनलेला असतो, ठीक आहे. म्हणजे स्पेस लॅटिस कसं आपला एक बेसिक पॅटर्नने बनलेला आहे 3Dचा, ठीक आहे. दॅट इज दिस बेसिक पॅटर्न इज रिपीटेड इन 3 डायमेन्शन, दॅट इज जनरेट द एंटायरस क्रिस्टल. म्हणजे स्पेस लॅटिस ज्यावेळेस छोट्या छोट्या सेल एकत्र येतील, छोटे छोटे लॅटिस ज्याच्यावरती बेसिक्स बसलेले आहेत, ठीक आहे, एक क्रिस्टल बसलेलं आहे, ज्यावेळेस असे पॅटर्न्स रिपीट होत जातील, जसं तुम्हाला इथे रिपीटेशन दिसतंय, हे रिपीटेशन आहे, हे पूर्ण काय एक रिपीटेशन आहे छोट्या छोट्या स्पेस लॅटिसचं. आणि मग एक क्रिस्टल फॉर्म होतो, एंटायर क्रिस्टल बनतो, एक पूर्ण क्रिस्टल बनतो. जसं आपण जर युनिट सेलला एक साध्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न केला, तर एक स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चर आहे, युनिट आहे क्रिस्टलाइन सॉलिडचं, त्याला आपण म्हणतो युनिट सेल, ठीक आहे. म्हणजे एक स्मॉलेस्ट रिपीटेटिंग स्ट्रक्चरल युनिट, जसा हा स्ट्रक्चरल युनिट आहे, एक छोटासा स्ट्रक्चरल युनिट जो परत परत रिपीट होतोय, तसाच रिपीट होतोय, त्याच्यात सारखे वेगवेगळे अजून एकत्र येतात, त्यावेळेस असे क्रिस्टल फॉर्म करतायत. म्हणजेच ही जी आली आपल्याकडे, हे एक युनिट सेल आहे, ही एक युनिट सेल आहे. आणि अशा युनिट सेल रिपीट होत राहतील आणि मग एक एंटायर क्रिस्टल आपल्याकडे तयार होईल. तोच एंटायर क्रिस्टल आपण ज्याला म्हणतो एक क्रिस्टल स्ट्रक्चर, म्हणजे एक युनिट सेल आपल्याकडे येते, ठीक आहे ना. जसं आपण म्हणतो की बायोलॉजीचा जर विचार केला, तर बायोमध्ये आपल्याकडे काय असायचं, एक सेल असायची, एक सेल एकत्र येऊन एक टिश्यू फॉर्म करतं. तसंच याच्यामध्ये जी सेल आहे ती एक सेल
त्याच्याचसारखे वेगवेगळ्या सेल एकत्र येऊन एक टिश्यू बनतोय. म्हणजे इथे आपल्याकडे एक क्रिस्टल बनतोय, ज्याला एंटायर क्रिस्टल आपण म्हणतो, म्हणजे एक क्रिस्टल आपण त्याला म्हणतो. दॅट इज द स्मॉलेस्ट रिपीटेटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड, त्याला म्हटलं होतं युनिट सेल. म्हणजे दॅट इज वेन द युनिट सेल आर स्टॅक टुगेदर, म्हणजे ज्यावेळेस अशा युनिट सेल एकत्र येतील, ठीक आहे, जनरेट अ क्रिस्टल, म्हणजे छोट्या छोट्या युनिट सेल एकत्र येऊन, एकत्र चिपकून, एकत्र बसून, एकत्र येऊन काय बनवतील, एक क्रिस्टल तयार होतील. दॅट इज प्रत्येक युनिट सेल काय करते, आपल्या फेस असेल किंवा एज असेल किंवा कॉर्नर असेल ती शेअर करत राहते. इथे जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, कॉर्नर्स असतील, ठीक आहे, फेस असतील किंवा एजेस असतील, बरोबर आहे. जसे हे तुम्हाला इथे दिसत आहेत, ह्याच्यामध्ये फेस काय करते, ही शेल बघा, ह्या शेलसोबत फेस शेअर करते, कॉर्नर शेअर करते, एजेस शेअर करते, ठीक आहे ना. तर हे काय करतात, आपल्या वेगवेगळे भाग काय करतात, तिच्या नेबरिंग शेलसोबत, युनिट सेलसोबत शेअर करतात, ठीक आहे ना. म्हणजे इथे जसं तुम्ही अटॅचमेंट बघतायत, या अटॅचमेंटमध्ये ही वरची सेल बघा आणि ही खालची सेल बघा. या सेलमध्ये बघा, हिचा फेस शेअर होतोय, बरोबर, कॉर्नर शेअर होत आहेत, एजेस शेअर होत आहेत. हे सगळे भाग काय करते, एक शेल दुसऱ्या शेलसोबत शेअर करते आणि मग एकमेकांसोबत येत आहेत आणि मग एक पूर्ण क्रिस्टल तयार करते, ठीक आहे. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट द जॉमेट्रिकल शेप ऑफ युनिट सेल विल बी अ सेम ॲज दॅट ऑफ द मायक्रोस्कोपिक क्रिस्टल. म्हणजे जर एका युनिट सेलचा शेप तुम्ही बघितला ना, तर तो युनिट सेलचा शेप त्याच सारखा असेल जसा क्रिस्टल माझ्याकडे असेल. जसा साखरेचा आपला क्रिस्टल, जर शुगरचा क्रिस्टल घेतला, शुगरचा क्रिस्टल जर क्युबिक असेल, शुगरचा क्रिस्टल जर क्युबिक असेल, तर तिचा युनिट सेल पण कसा असेल, क्युबिकच असेल. जसा हा तुम्हाला इथे क्यूब दिसतोय, तर हा क्यूब असेल. जर सॉल्ट असेल आपल्याकडे, ठीक आहे, तर मिठाचा जसा क्रिस्टल असेल तसाच त्या मिठाच्या क्रिस्टलचाच जसा शेप असेल, जसा क्यूब शेप असेल, तसाच त्याच्या युनिट सेलचा पण शेप असेल. म्हणून आपण त्याला म्हणतो की जसा युनिट सेलचा शेप आहे, जसा क्रिस्टलचा शेप आहे, तसाच युनिट सेलचा पण शेप असेल. फॉर एक्झाम्पल जर आपण याच्यामध्ये घेतलं, तर इफ द क्रिस्टल हॅज द क्युबिक शेप, ठीक आहे, क्रिस्टल जर क्युबिक शेप असेल, तर त्याची जी युनिट सेल असेल ती पण एक छोटासा क्यूब असेल. युनिट सेल एक टायनी क्यूब असेल, ठीक आहे. सो दॅट इज द डायमेन्शन ऑफ युनिट सेल अलॉंग द 3 ॲक्सिस डेनोटेड बाय द, म्हणजे इथे जे तुम्हाला डायमेन्शन दिसत आहेत, हे डायमेन्शन कसे दाखवलेत बघा, ए बी सी. तर याच्यामध्ये एक्स वाय झेड ॲक्सिसमध्ये जर तुम्ही बघितलं, तर ए बी आणि सी हे त्यांचे डायमेन्शन, त्यांचे अंतर दिलेले आहेत, ठीक आहे ना. ठीक आहे, सो लेंथ वगैरे आपण त्याला म्हणतो, त्याचे डायमेन्शन्स आपले ए बी आणि सीने दाखवले आहेत. आणि ह्या तिघं ॲक्सिसमध्ये जर त्यांचं अँगल आपण मेजर केला, तर तो अल्फा, बीटा, गॅमाने दाखवलेला आहे. इथे जो तुम्हाला दिसतोय, तर हे डायमेन्शन्स आहेत आणि त्यांच्यामधले जे अँगल्स आहेत, एक आहे अल्फा, बीटा आणि गॅमाने दाखवले गेलेले आहेत. म्हणूनच आपण जे 3 डायमेन्शनल युनिट सेल्स असतात, त्यांचे जे डायमेन्शन्स आहेत त्यांना दाखवण्यासाठी सिम्बॉल ए बी सी, म्हणजे स्मॉल अल्फाबेट्स जे आहेत आपले इंग्लिश अल्फाबेट्स ए बी सी, त्याचा यूज केला जातो. आणि त्यांच्यामधल्या अँगल्सला डेनोट करण्यासाठी आपण अल्फा, बीटा आणि गॅमा यांचा यूज करतो. ही झाली युनिट सेल, ठीक आहे. आय होप तुम्हाला युनिट सेल पण समजली असेल. याच्यानंतर आपल्याकडे या ज्या युनिट सेल आहेत त्यांचे टाईप्स येतात. म्हणजे बेसिक आपल्याला इथे 4 टाईप दिलेले आहेत युनिट सेलचे, ठीक आहे. ते 4 टाईप कोणते कोणते बघा. एक असतं आपले प्रिमॅटिव्ह किंवा सिम्पल युनिट सेल, दुसरी असते बॉडी सेंटर्ड युनिट सेल, तिसरी असते फेस सेंटर्ड युनिट सेल आणि चौथी जी दिलेली ती आहे बेस सेंटर्ड युनिट सेल, ठीक आहे. जर तुम्ही इथे नीट बघितलं आणि नीट ऑब्झर्व केलं, तर तुम्हाला सगळ्यांचा एकदम चांगल्या पद्धतीने मीनिंग समजेल. पहिली म्हणजे सिम्पल युनिट सेल किंवा प्रिमॅटिव्ह युनिट सेल, ठीक आहे. आपण तिला सिम्पल युनिट सेल म्हणू. तर सिम्पल युनिट सेल काय असते, की ज्याच्यामध्ये जो कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतो ना, आर प्रेझेंट ॲट द कॉर्नरमध्येच असतो फक्त. म्हणजे पार्टिकल बघा, इथे कन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑब्झर्व करा. हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल तुम्हाला फक्त सिम्पल सेलमध्ये त्याच्या कॉर्नरवरच दिसतील, ठीक आहे. जो लॅटिस पॉईंट आहे कॉर्नरवरचा, त्या लॅटिस पॉईंटवरतीच, म्हणजे कॉर्नरवरतीच हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल सिम्पल युनिट सेलमध्ये असतात. पण जर बॉडी सेंटर्ड युनिट सेलचा तुम्ही विचार केला, तर बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये कॉर्नरवरती असतातच, सोबत एक मध्ये असतो बघा. एक जो पार्टिकल, कन्स्टिट्युएंट पार्टिकल तुम्हाला दिसतोय, एक पूर्ण पार्टिकल त्याच्या सेंटरमध्ये तुम्हाला दिसेल. जसं हा इथे ह्या सेलमध्ये तुम्हाला दिसतोय, त्याच्यामध्ये आहे आणि कॉर्नरवरती पण हे तुम्हाला इथे दिसायला भेटतील. हे आपल्याला बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये दिसतं. आणि फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये तुम्हाला ऑब्झर्व होईल
की जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत ते कॉर्नरवरती पण आहेत. ठीक आहे, कुठे आहेत? कॉर्नरवर. इथे बघा, हे कॉर्नरवर तुम्हाला दिसतील, हे कॉर्नरवर आहेतच. ठीक आहे, पण सोबत जर तुम्ही बघितलं तर ह्या फेसवर आहे बघा एक, हा या फेसवर आहे, नंतर ह्या फेसवर आहे बघा एक, नंतर त्याच्या मागच्या फेसवर तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे, म्हणजे इथे आला, इथे आला, इथे आला, म्हणजे चारही भागांमध्ये तुम्हाला हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स तुम्हाला ऑब्झर्व होतील. कुठे? फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये. ठीक आहे, म्हणजे सिम्पल सेलमध्ये तुम्हाला कॉर्नरवर दिसतील, बॉडी सेंटर्डमध्ये तुम्हाला एक सेंटरमध्ये आणि कॉर्नरवरती दिसतील, आणि फेस सेंटरमध्ये त्या सगळ्यांच्या फेसेसवरती आणि कॉर्नरवरती तुम्हाला हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑब्झर्व होतील. पण जर बेस सेंटर युनिट सेलचा विचार केला तर अशा बेस सेंटर युनिट सेलमध्ये कॉर्नरवरती असतातच, पण एका सोबत हे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात ना, तर ते अपोजिट फेजमध्ये असतात. हे जे दिसतात तुम्हाला हे अपोजिटमध्ये आहेत. ठीक आहे, एकमेकांच्या अपोजिटमध्ये. हे तुम्ही बघितलं तर ह्या फेसवरती आला तर याच्या एक्झॅक्टली अपोजिट फेसवरती होता. जर असा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ह्या फेजवरती असता, ह्या फेजवरती जर आला असता, या फेसवरती जर आला असता, तर तोच पार्टिकल याच्या एक्झॅक्टली समोरच्या फेसवर आला असता. हेच बॉडी सेंटर्ड युनिट सेलचं काम आहे. तर हे 4 टाईपचे युनिट सेल आपल्याला समजतात. दॅट इज द युनिट सेल. एक जे आपण म्हणतो दॅट इज कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट ॲट द कॉर्नर. दुसरी दॅट इज द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द बॉडी. इन ॲडिशन कॉर्नरमध्ये पण असतात. ठीक आहे, आणि कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल सेंटर ऑफ द ईच फेस. ठीक आहे, इन ॲडिशन टू द कॉर्नर. ठीक आहे, प्रत्येक फेसच्या सेंटरमध्ये आणि कॉर्नरमध्ये, फेस सेंटर युनिट सेलमध्ये. आणि बेसमध्ये काय असतात? अपोजिटमध्ये असतात, फेसच्या अपोजिटमध्ये असतात आणि कॉर्नरवरती असतात. अशा 4 टाईपचे युनिट सेल आपल्याकडे ऑब्झर्व होऊन जातात. पण जर आपण पुढे गेलो तर आपल्याला, आपण ज्या क्रिस्टल सिस्टीमबद्दल बोलतोय त्या क्रिस्टल सिस्टीमला जर मॅथमॅटिकली घेतलं, जर आपण गणिताचा विचार केला याच्यामध्ये, तर अशा केसमध्ये इट कॅन बी प्रूव्ह दॅट, हे प्रूव्ह करण्यात आलेलं आहे की फक्त 14 डिफरंट काइंड ऑफ स्पेस लॅटिस पॉसिबल आहेत. म्हणजे फक्त 14 स्पेस लॅटिस पॉसिबल आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण जर याचा विचार करतो, तर अदर वर्डमध्ये आपण याचा विचार करण्याचा प्रयत्न केला की फक्त 14 डिफरंट वेज आहेत ज्याच्यामध्ये आपण सिमिलर पॉईंट्स जे आहेत त्यांना अरेंज करू शकतो 3Dमध्ये. म्हणजे आपण जे 3 डायमेन्शनमध्ये ज्या स्पेस लॅटिसला बनवतोय, जो लॅटिस आपल्याकडे फॉर्म होतोय, जे पॉईंट्स आपण अरेंज करतोय स्पेस लॅटिसमध्ये. ठीक आहे, जे पॉईंट्स आपण अरेंज करतोय लाईन्समध्ये, 3Dमध्ये आपण ज्या पॉईंट्सला अरेंज करतोय, अशा 3Dमध्ये अरेंज केलेल्या पॉईंट्सला अरेंज करण्याच्या फक्त 14 पद्धती आहेत. म्हणजे 14 वेज आहेत. त्या 14 वेजनेच आपण त्याला काय करू शकतो? फक्त अरेंज करू शकतो. म्हणजे 14 लॅटिस आहेत विच इज डिस्क्राईब द क्रिस्टल स्ट्रक्चर. त्यांना आपण ब्रेव्हिज लॅटिस म्हणतो. म्हणजे जे 14 टाईप्स आहेत, जे 14 वेज आहेत, जे 14 लॅटिस आहेत, विच इज डिस्क्राईब द क्रिस्टल स्ट्रक्चरला ते डिस्क्राईब करतात. आणि त्या क्रिस्टल स्ट्रक्चरला म्हटलं जातं ब्रेव्हिज लॅटिस. असे ब्रेव्हिज लॅटिस म्हणजे 14 ब्रेव्हिज लॅटिस आर डिवायडेड इंटू 7 क्रिस्टल सिस्टीम. म्हणजे असे जे 14 क्रिस्टल सिस्टीम्स आहेत, म्हणजे जे 14 लॅटिस आहेत. ठीक आहे, जे 14 ब्रेव्हिज लॅटिस आहेत ते डिवाइड होतात 7 क्रिस्टल सिस्टीममध्ये. ठीक आहे ना. जर आपण इथे बघितलं तर त्यावेळेस आपल्याला समजतं की हे 7 कोणते कोणते आहेत. तर एक आहे क्युबिक. ठीक आहे, जर तुम्ही इथे बघतायत तर त्यावेळेस तुम्हाला समजेल, एक आहे क्युबिक, दुसरा ऑर्थोरोम्बिक, तिसरा तुम्हाला दिसेल टेट्रॅगॉनल, मोनोक्लिनिक, पाचवा तुम्हाला दिसेल रोम्बोहेड्रल, सहावा तुम्हाला दिसेल ट्रायक्लिनिक, आणि सातवा तुम्हाला दिसेल हेक्झॅगॉनल. जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला इथे समजेल दॅट इज 3 आणि हे 4 झाले, 7 7 आणि हे 8 9 10 11 12 13 आणि हे 14. म्हणजे टोटल जर तुम्ही बघितलं तर हे सगळे स्ट्रक्चर म्हणजे किती टोटल तुम्हाला वे दिसतात? हे 14 वेज आहेत. आणि हे 14 वेजने ह्या क्रिस्टल लॅटिसला, म्हणजे आपण ज्या स्पेस लॅटिसला म्हणतो, असे फक्त 14च वेज आहेत ज्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलला आपण अरेंज करतो किंवा त्या लॅटिसला आपण बनवतो. या पूर्ण टेबलमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, ज्याच्यामध्ये सिम्पल असेल, बॉडी सेंटर असेल किंवा फेस सेंटर असेल. ओके, ऑर्थोरोम्बिकमध्ये आपल्याला सिम्पल, बॉडी सेंटर्स, फेस आणि बेस सेंटर दिसेल. आणि टेट्रागॉनलमध्ये आपल्याला बॉडी सेंटर आणि सिम्पल दिसेल फक्त. आणि मोनोक्लिनिकमध्ये पण तसंच बेस सेंटर आणि सिम्पल दिसेल. रोम्बोहेड्रलमध्ये आपल्याला फक्त सिम्पल दिसते. ट्रायक्लिनिकमध्ये आपल्याला तसंच सिम्पल दिसते. हेक्झॅगॉनलमध्ये पण आपल्याला सिम्पल दिसते. तर असे 14 पद्धती आहेत. दॅट इज देर आर ओनली 14 वेज इन विच द सिमिलर पॉईंट्स कॅन बी अरेंज इन द 3 डिमेन्शन. 3Dमध्ये फक्त आपण काय करू शकतो? असे 14 पद्धतीज आहेत, त्यांना काय करू शकतो? आपण ह्यांना अरेंज करू शकतो.
ठीक आहे ना. सो द पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ द लॅटिस पॉईंट्स विल बी पॉईंट स्पेसिंग, म्हणजे जसं आपण त्यांना डायमेन्शन आपण बघतो ए बी सी, आपण जसं डायमेन्शन त्यांना दिसतो अलॉंग द 3 ॲक्सिसने आपण देऊ शकतो. आणि दुसरा म्हणजे त्यांच्यामधले अँगल्स यानुसार पण आपण काय करू शकतो, त्यांना अशी अरेंजमेंट करू शकतो. ठीक आहे ना. इन अदर वर्ड्स जे 7 क्रिस्टल सिस्टम्स आहेत आर असोसिएट विथ द 14 बेवेरियन लॅटिस, दॅट इज ऑल्सो कॉल्ड अ 14 युनिट सेल. अशा किती सेल्स आहेत या 14 युनिट सेल आहेत आपल्याकडे. इथे बघा या युनिट सेलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. आणि अशा युनिट सेल किती आहेत आपल्याकडे, आपण जर टोटल ह्या काउंट केल्या होत्या, ह्या टोटल काउंट किती आला असता आपल्याकडे, 14 आहेत. तर 14 युनिट सेल पॉसिबल आहेत क्रिस्टल सिस्टीममध्ये. ठीक आहे ना. सो दॅट इज द 7 क्रिस्टल सिस्टीम आर नेम ॲज, त्यांना सगळ्यांना नावं दिलेली आहेत. एक आहे आपण म्हणतो त्याला क्युबिक, टेट्रॅगॉनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक अँड हेक्झॅगॉनल. या सगळ्यांचे शेप तुम्हाला इथे दिसत आहेत. ठीक आहे, हे सगळे शेप तुम्हाला इथे दिसतील. हे दिसलं क्युबिक शेप आहे बघा, हा सगळा क्युबिक शेप आहे. ऑर्थोरोम्बिक, हा ऑर्थोरोम्बिकचा शेप तुम्हाला इथे दिसतोय. टेट्रॅगॉनल, हा बघा हा टेट्रॅगॉनल आहे. मोनोक्लिनिक, हा दिसतोय तुम्हाला मोनोक्लिनिक. ठीक आहे. रोम्बोहेड्रल, हा रोम्बोहेड्रल शेप आहे. ठीक आहे. ट्रायक्लिनिक, हा ट्रायक्लिनिक तुम्हाला दिसतो. हेक्झॅगॉनल, हा तुम्हाला दिसतो हेक्झॅगॉनल शेप. ठीक आहे ना. हे सगळे असे 14 टाईप्स ऑफ युनिट सेल आपल्याला इथे दिसून जातात. सगळ्यांची नावं पण आपण इथे चांगल्या पद्धतीने घेतली. जर आपण पुढे गेलो तर आपल्याला समजेल की जी क्युबिक सिस्टीम आहे, त्या क्युबिक सिस्टीममध्ये आपल्याला 3 प्रकारचे युनिट सेल दिसतात. दॅट इज क्युबिक सिस्टीममध्ये जसं आपण पहिले पण बघितलं, दॅट इज एक सिम्पल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आणि फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. तर आपल्याला माहिती आहे सिम्पलमध्ये फक्त काय असतात, कॉर्नरमध्ये असतात जे पार्टिकल्स आहेत. ईच ऑफ द 8 कॉर्नर, म्हणजे 8 कॉर्नरवरती हे पार्टिकल्स आपल्याला सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये दिसतात. बॉडी सेंटर्डमध्ये एक सेंटरमध्ये असतो आणि कॉर्नरमध्ये असतो. ठीक आहे ना. आणि फेस सेंटरमध्ये आपल्याला काय दिसतं, हे त्या फेसेसवरती असतात. जसं तुम्हाला हे इथे दिसतंय बरोबर, ह्या फेसवरती असतात आणि कॉर्नरमध्ये आपल्याला हे दिसून जातात. म्हणजे 6 फेसेसवरती असतात आणि 8 कॉर्नरवरती हे पार्टिकल्स, कन्स्टिट्युएंट पार्टिकल आपल्याला दिसून जातात. पण जर आपण नंबर ऑफ पार्टिकल्स बघितले एका क्युबिक युनिट सेलमध्ये, एका क्युबिक युनिट सेलमध्ये पार्टिकल्स किती असतात, जर आपण पार्टिकल्सचा विचार केला तर तुम्हाला वाटेल की मग सर तर एक सिम्पल युनिट क्युबिक सेलमध्ये टोटल 8 पार्टिकल असायला पाहिजे. तर असं काहीच नाही आहे की याच्यावरती 8 पार्टिकल नसतात. कारण मी पहिलेच बोललो होतो, आपण इथे पहिलेच डिस्कशन केलं होतं की कुठलीही जी युनिट सेल आहे ती आपला फेस शेअर करते, एज शेअर करते आणि कॉर्नरला शेअर करते. तर ह्या केसमध्ये ज्यावेळेस ते फेस, एज आणि कॉर्नर शेअर करते त्यावेळेस त्याचा जो पार्टिकल आहे तो पण शेअर होऊन जातो. म्हणजे बघा, जर नंबर ऑफ पार्टिकल बघितले क्युबिक युनिट सेलमध्ये, सगळ्यात पहिले जी प्रिमॅटिव्ह किंवा सिम्पल क्युबिक युनिट सेलचा आपण जर विचार केला तर अशा सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये जे पार्टिकल्स आहेत 8 कॉर्नरवरती असतात ना, बरोबर. इथे बघा हे सगळे कॉर्नरवरचे पार्टिकल्स आहेत बरोबर. हे कॉर्नरवरचे पार्टिकल्स तुम्ही ह्या सेलमध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर हे हे तर बॉडी सेंटरचं झालं. पण जर सिम्पलचा विचार करा बघा, हे 8ही कॉर्नरवरती तुम्हाला दिसतील. हे सिम्पलवरती 8 कॉर्नरवरती आहेत. पण प्रॉब्लेम काय की ही जी सेल होती तिने आपला फेस शेअर केला, एज शेअर केली आणि कॉर्नर शेअर केला. त्याच्यामुळे काय झालं, ती ह्या पद्धतीने फॉर्म झाली. कारण पार्टिकल कट होऊन गेला. अर्धा पार्टिकल जो बाकीचा पार्टिकल होता तो रिमेनिंग सेलला डिवाइड होऊन गेला. सो बिकॉज ऑफ दिस ह्याच्यामध्ये पार्टिकल्स राहिले किती मग, तर ह्या पार्टिकलचा आपण विचार केला की वेन दीज युनिट सेल आर स्टॅक टुगेदर, पार्टिकल्स ॲट ईच कॉर्नर, प्रत्येक कॉर्नरवरचे जे पार्टिकल्स आहेत आर गिवन, युनिट सेल आहे ती शेअर करते 7 अदर नेबरिंग क्यूबसोबत. म्हणजे इथे बघा, जर 7 नेबरिंग कॉर्नरचा विचार केला तुम्ही तर ही सेल बघा, ठीक आहे ना, ही काय करेल, ही आपले जे पूर्ण सेल आहे, जसा हा पार्टिकल तुम्ही जर बघतायत तर हा पार्टिकलचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला दिसतील की इथे टोटल जर युनिट सेल बघितल्या तर तुम्हाला ह्या पार्टिकलच्या युनिट सेल बघा, ही एक युनिट सेल, ही दुसरी युनिट सेल, ठीक आहे, खालची ठीक आहे, ह्याच्यावरची ही तिसरी बरोबर, ही चौथी, अशा इकडच्या पण ह्या 4 आहेत, किती झाल्या 8 आहेत. जर स्वतःचा हा एक सेल आपण सोडून दिला तर टोटल जर तुम्ही मोजले तर टोटल 7 युनिट सेल येतात आणि एक पार्टिकल 7 युनिट सेलसोबत शेअर होऊन जातो. सो बिकॉज ऑफ दिस तर इथे राहतो किती पार्टिकल, त्या 8 पैकी 1/8 फक्त एका पार्टिकलचे 8 भाग डिवाइड करून घेतले.
तर एका सेलमध्ये एक सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये राहतो किती, म्हणजे 8 पार्टिकल, म्हणजे एका पार्टिकलचा 8वा भाग इथे राहून जातो फक्त, म्हणजे हा एक 8वा भागच आहे फक्त. आणि हा जो 8वा भाग आहे, म्हणजे जसं आपण म्हणतोय हा 8वा भाग 1 2 3 4 5 6 7 आणि 8, टोटल झाले 8. ठीक आहे, असे किती राहत आहेत 8. 8 कॉर्नरवरती 8वा भाग 8 आहे. तर टोटल पार्टिकल्स एका सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये राहतील किती, तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही कॉर्नरवरचे काढतायत त्यावेळेस तुम्हाला एक पार्टिकल 8 भागांमध्ये डिवाइड होतोय आणि असे किती कॉर्नर आहेत, 8 कॉर्नर. जर तुम्ही बघितलं तर एका सिम्पल क्युबिक सेलमध्ये फक्त एकच पार्टिकल राहतो. सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये किती पार्टिकल राहून जातील, फक्त एकच पार्टिकल राहील. तसाच जर तुम्ही बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलचा विचार केला तर कॉर्नरमुळे एक पार्टिकल, ठीक आहे, आणि याच्यामध्ये एक असतो, तर दोघं मिळून किती इथे बनतील, 2 बनतील ना. म्हणजे जर हा एक आणि कॉर्नरवरचा सगळ्यांना मिळून एक, तर टोटल आपल्याकडे किती पार्टिकल बनतील, 2 पार्टिकल. म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतील, 2 पार्टिकल असतील. तसंच जर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलचा विचार केला तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की कॉर्नरवरचे आपल्याला एक पार्टिकल दिसेल, ठीक आहे, आणि फेसवरचे अर्धे अर्धे पार्टिकल शेअर होतात. किती पार्टिकल शेअर होतात, अर्धे. आणि मग असे फेस किती आहेत, टोटल 6 फेसेस आहेत. ठीक आहे, मग या 6 फेसेसने, ठीक आहे, अर्धा पार्टिकल शेअर झाला, 6 फेस आहेत, तर टोटल झाले 3. म्हणजे 1 2 आणि 3 पार्टिकल, आणि कॉर्नरवरचे सगळे मिळून एक पार्टिकल. तर टोटल पार्टिकल फेस सेंटरमध्ये किती असतील, असे 4 पार्टिकल आपल्याकडे फॉर्म होताना आपल्याला दिसून जातात. ठीक आहे, तर हे सगळे जर पार्टिकलचा विचार केला तर सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये तुम्हाला एक पार्टिकल दिसेल. ठीक आहे, कॉर्नर शेअर होतात. ठीक आहे, बेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये 2 पार्टिकल्स असतात आणि फेस सेंटर्डमध्ये आपल्याला किती पार्टिकल दिसतात, 4 पार्टिकल दिसतात, असे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. ठीक आहे ना. सो दिस इज व्हॉट द नंबर ऑफ पार्टिकल्स इन द क्युबिक युनिट सेलचे. ठीक आहे, हे नंबर ऑफ पार्टिकल्स होते क्युबिक युनिट सेलमध्ये. पण जर आपण रिलेशनशिपचा विचार केला तर मोलर मास, ठीक आहे, डेन्सिटी आणि युनिट सेलच्या एजची लेंथ यांच्यामध्ये काहीतरी स्टेप आपल्याला, म्हणजे यांच्यामधलं रिलेशनशिपचा जर आपण विचार केला तर त्यावेळेस आपण बघू. सपोज इफ एज लेंथ ऑफ द क्युबिक युनिट सेल, जर एका क्युबिक युनिट सेल, एक क्युबिक युनिट सेल आहे, ठीक आहे, हां बरोबर. जसं आपण म्हणतो एक क्युबिक युनिट सेल, आपल्याकडे एक क्युबिक युनिट सेल आहे, ही क्युबिक युनिट सेल आहे, बरोबर. नीट काढतो मी, त्याला जरा काढता येत नाही, थोडासा प्रॉब्लेम आहे, सॉरी फॉर दिस. ठीक आहे, तर ही झाली, तर हिची एक लेंथ आहे ए, तर याचा व्हॉल्यूम किती होईल, ए इंटू ए. म्हणजे आपल्याकडे टोटल एका क्युबिक युनिट सेल जर लेंथ ए असेल तर तिचा व्हॉल्यूम होऊन जाईल ए क्यूब, बरोबर. व्हॉल्यूम काय होईल, ए क्यूब, ए इंटू ए किती व्हॉल्यूम झाला, ए क्यूब व्हॉल्यूम झाला. ठीक आहे, सपोज जर मास, एका पार्टिकलचा मास स्मॉल एम आहे, ठीक आहे, आणि देअर आर एन नंबर ऑफ पार्टिकल्स, किती पार्टिकल्स आहेत, एन नंबर ऑफ पार्टिकल आहेत एका सेलमध्ये. ठीक आहे, एका सेलमध्ये किती पार्टिकल आहेत, एन नंबर ऑफ पार्टिकल्स, आणि एका पार्टिकलचा मास आहे एम. तर मास ऑफ युनिट सेल, एका युनिट सेलचं मास किती होऊन जाईल, एम इंटू एन होऊन जाईल, बरोबर. एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत आणि एकाचा मास आहे यम, तर मास ऑफ युनिट सेल किती होऊन जाईल, एम इंटू एन होऊन जाईल. ठीक आहे, आणि डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम असते. डेन्सिटी समजण्याचा प्रयत्न करा. जर एक छोटंसं घर आहे आणि या छोट्या घरामध्ये जर 100 लोकं राहिली तर डेन्सिटी किती, खूप जास्त असेल. ठीक आहे ना. आणि जर ह्याच घरामध्ये फक्त 2 लोकं राहिली तर डेन्सिटी कमी होऊन जाईल. तर ही डेन्सिटी आहे, दॅट इज मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास किती आहे, मास आपल्याकडे आलं एम इंटू एन, आणि व्हॉल्यूम किती आहे, ए क्यूब आहे, तर आपल्याकडे डेन्सिटी निघून गेली. तर मग जर डेन्सिटी निघाली तर आपल्याला मोलर मास माहिती आहे. दॅट इज मोलर मास काय असतं आपलं, मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल पर मोल. ठीक आहे, पर मोल. जर एका मोलचा विचार केला तर ॲव्होगाड्रोज नंबर आपल्याला घ्यावा लागतो नंबर ऑफ पार्टिकलसाठी. दॅट इज मोलर मास एम इंटू एन आपल्याकडे येतो, एन ए हा आपला ॲव्होगाड्रो नंबर आहे. ठीक आहे, तर मोलर मास जो कॅपिटल एम आपण घेतो, बरोबर. मग जर स्मॉल एम मासचा विचार केला तर ॲव्होगाड्रोज म्हणजे मोलर मास अपॉन दॅट इज ॲव्होगाड्रोज नंबर एन ए होऊन जाईल. ठीक आहे, तर स्मॉल एमची व्हॅल्यू आपल्याकडे इथे पुट करायची. ठीक आहे, मग ज्यावेळेस आपण स्मॉल एमला पुट करून देतो त्यावेळेस आपल्याकडे दॅट इज रो इज इक्वल्स टू एन अपॉन एन इंटू कॅपिटल एम अपॉन ए क्यूब अपॉन एन येऊन जातो. दिस इज व्हॉट द रिलेशनशिप, दॅट इज रिलेशन बिटवीन मोलर मास
डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड द युनिट सेल एज लेंथ इज डिड्यूस बाय द फॉलोइंग स्टेप. म्हणजे आपल्याला हे याच्यामधून येऊन जातं. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. लेक्चर समजलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अँड अगेन ज्यांनी कंप्लीट लेक्चर बघितलं त्यांचा मनापासून मी आभार मानतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.